तो आणि त्याचा पगार. तो पगार कमावतो, पण त्या पैशात त्याचं काहीच नसतं. तो पगार म्हणजे घराचं खरं तर हास्य असतं. मुलांच्या शाळेची फी, आईबाबांच्या औषधांचा खर्च आणि पत्नीच्या स्वप्नातलं छोटंसं ते गिफ्ट. स्वतःसाठी मात्र तो नेहमीच एक म्हणतो, माझं काय, पुढच्या महिन्यात घेईन ना मी स्वतःसाठी काहीतरी. पण तो महिना कधीच येत नाही, कारण त्याचं पैशांचं गणित असं काहीच नसतं. ते जबाबदारीचं असतं. तो थकतो, हो, पण हसतोही. कारण त्याचं हसू म्हणजे त्याला माहितीये घरातली शांतता. त्याची शांतता म्हणजे घराचं एक एक सुरक्षित भिंत. तो बोलत नाही, कारण त्याचे शब्दही आता घराच्या गरजा बनलेत. बाहेरून खरं तर तो मजबूत दिसतो बरं, पण आतमध्ये प्रत्येक जबाबदारीचं वजन तोच वाहतो. त्याला कोणी विचारत नाही, तू खुश आहेस का रे? आणि तोही उत्तर देत नाही, कारण त्याचं सुख, त्याला माहिती आहे त्याचं सुख इतरांच्या हसण्यात लपलेलं असतं. म्हणूनच तो पगार कमावतो, पण त्या पैशात सगळ्यांचं सुख विकत घेतो आणि स्वतःचं मात्र कायम पुढच्या महिन्यासाठी ठेवतो.